नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना कर्ज मिळणे सोपे झाले का, या अर्थमंत्र्यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी कोणती घोषणा केली यासंबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। शेतकरी म्हटलं की त्याला ऊन, अतिवृष्टी, वादळ याचा सामना करावत शेती करावी लागते। त्यामुळे जे पीक हाती येईल त्यातच पुन्हा हमी भाव आणि पिकाची नासाडी अशा अनेक कारणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही। परंतु बँका सिबिलचं कारण देत बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज नाकारतायत। अशा त्रस्त शेतकऱ्यांची कैफियत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत मांडली। त्यांचे सहकारी व लोकसभेचे सदस्य असलेले परभणी जिल्ह्याचे खासदार संजय बंडू जाधव यांनी सुद्धा शेतकरी व विद्यार्थी यांच्या संदर्भात लोकसभेमध्ये निर्मला सीतारामन यांना प्रश्न विचारला। त्यामधला पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना सिबिल स्कोरमुळे बँका कर्ज नाकारत आहेत। अशामुळे शेतकरी हवालदिल होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील व त्यामुळे सरकार वेठीस धरले जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आपण लवकरात लवकर निकाली काढावा। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी बँका विविध कारणामुळे कर्ज नाकारत आहेत। त्यांना विनातारण कर्ज देण्यासाठी बँका आटकाठी करत आहेत। या संदर्भातला प्रश्नसुद्धा या खासदारांकडून उपस्थित करण्यात आला। यावर उत्तर देताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या सिबिलकडे बँकांनी लक्ष द्यावे, परंतु त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज देण्यासाठी कुठल्याही प्रकारे सिबिलची आट घालू नये। सर्व बँकांनी शेतकऱ्यांना विनातारण 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज सिबिल स्कोर न पाहता द्यावे असे निर्देश RBIने सर्व बँकांना दिले आहेत, असे उत्तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार संजय जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लेखी स्वरूपात दिले आहे। त्याचबरोबर दुसरा उपस्थित केलेला प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांना बँका शैक्षणिक लोन देताना तारण मागत आहेत, हे योग्य नाही। 7.5 लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना देताना बँकांनी कुठल्याही प्रकारचे तारण मागू नये असे निर्देश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेला दिले आहेत। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँकेला व रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर न पाहता कर्ज देण्याची आट ठेवली आहे। परंतु आता शेतकऱ्यांना खरंच कर्ज मिळणे सोपे होईल का, हे आपल्याला येणाऱ्या काळातच लक्षात येईल। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विनातारण कर्ज मिळणार आहे का, हे सुद्धा आता आपल्याला पाहावं लागणार आहे। हे जर शेतकरी आणि विद्यार्थी जगला तरच देश समर्थ होईल, ही गोष्ट निर्विवाद लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।